कथा वसा. लेखिका सायली वझे पानसे. तो अगदीच अबोल आणि शांत, लहानपणीच आईच्या प्रेमाला पारखा झालेला. एकुलता एकच होता. वडिलांबरोबर मोठ्या वाड्यात राहायचा. वडील अगदी जगन्मित्र. एक गोष्ट मात्र त्याला अगदी मनापासून आवडायची, ती म्हणजे फुलं. बागेत त्याने खूप छान फुलं झाडे लावली होती. त्या झाडांची तो अगदी जीवापाड काळजी घ्यायचा. वडिलांचा पूर्वापार चालत आलेला व्यवसाय तो खूप छान सांभाळत होता. व्यवसाय चांगला नावारूपास आला होता. त्याने आता लग्न करावे असे वडिलांना अगदी मनापासून वाटत होतं. तो टाळाटाळ करायचा, पण वडिलांच्या म्हणण्याखातर शेवटी तो लग्नाला तयार झाला. वडिलांनीच त्याला एका मुलीचा फोटो दाखवला. बघता क्षणी त्याला ती मुलगी खूप आवडली. लांब सडक केसात माळलेला अबोलीचा गजरा, पाणीदार डोळे, खूप सुंदर दिसत होती ती. तिलाही हा पसंत होता. काही दिवसातच लग्न होऊन ती सासरी आली. तिचा स्वभाव याच्या अगदी विरुद्ध. हसरा, बोलका, खेळकर. तिच्या घरची परिस्थिती तशी बेताची होती. तिची आई बरेच वर्ष आजारीच होती. कधीतरी हिची चिडचिड व्हायची. कंटाळा आला म्हणायची. आईनेच तिला मग सांगितलं होतं, देवळापाशी अबोलीची झाडे आहेत, त्याची फुले गोळा करून त्याचे गजरे कर. त्याचे पैसे घेऊ नकोस, आनंद दे लोकांना. तिने आनंद देण्याचा जणू वसाच घेतला. स्थळ सांगून आलं तेव्हा बापाला आकाश ठेंगणं झालं होतं. त्याने त्याच्या परीने हौसेने लग्न करून दिलं. नवरा मुलाच्या वडिलांच्या काहीच अपेक्षा नव्हत्या. नेसत्या साडीनिशी मुलीला द्या असं त्यांनी सांगितलं होतं. पोरीनं नशीब काढलं हो, जो तो म्हणत होता. ती घरी आली. घरी कोणीच बाई माणूस नव्हतं. त्या दिवशी संध्याकाळी तिला खूप उदास वाटायला लागलं. घरच्यांची आठवण यायला लागली. डोळे पाण्याने डबडबले. देवापुढे सांजवात लावताना तर तिला रडूच आलं. त्याच्या वडिलांच्या ते लक्षात आलं. त्यांनी आतून जाऊन तिला पाणी आणून दिलं. म्हणाले, पोरी रडू नको, माहेरची आठवण आली का? त्याने तिचा बांधच फुटला. खूप रडली ती. सासऱ्यांनी तिला मनसोक्त रडू दिलं. अखेर बऱ्याच वेळाने ती शांत झाली. सासरे म्हणाले, चल काहीतरी खाऊन घेऊया. त्यांनी पटकन खिचडीचा कुकर लावला. तिला आश्चर्यच वाटलं. त्यावर ते म्हणाले, अगं इतके वर्ष आमची ही गेल्यापासून मीच करतोय सगळं, आणि काळजी करू नकोस बरं, तुझ्या नवऱ्यालाही सगळं शिकवलं आहे. ती हसली. तिथून पुढे त्या दोघांची अगदी गट्टेच जमली. वडिलांच्या जागी मानून ती मनातलं सगळं बोलली त्यांच्याशी. त्या एका आठवड्यात त्यांची छान गट्टी झाली. त्यांचा तिला आधार वाटायला लागला. तिचा नवरा, ज्याच्यासाठी ती तिचं माहेर सोडून आली होती, तो तिच्याशी अगदी मोजकंच बोलायचा. तिच्या येण्याने त्याच्यात काहीही बदल झाला नव्हता. तिने दिलेला डबा मात्र न चुकता घेऊन जायचा. त्याच्या जगात जणू तिला अजून प्रवेश नव्हताच. एक दिवस तो आणि सासरे दोघेही कामासाठी बाहेर पडले. सासरे 2 दिवसांनीच परतणार होते. ही एकटीच घरात. सकाळ घरची कामं उरकण्यात गेली. दुपारी काहीच काम उरलं नव्हतं. तिने उगाचच स्वच्छता काढली सगळ्या घराची. सगळं आवरेपर्यंत संध्याकाळ झाली. घर अगदी लखलखीत दिसत होतं. मग तिनं स्वयंपाक करायला घेतला. सासऱ्यांनी त्याला आवडतात म्हणून सांगितलेली शिरा, कांदा भजी केली. इतकं होऊनही अजून तो यायला वेळ शिल्लक होता. ती छान आवरून त्याची वाट बघत बसली. आता कुठल्याही क्षणी तो येईल म्हणून. पण तो काही आला नाही. 2 तास उलटले. आता अंधार पडायला लागला होता. तिला काळजी वाटायला लागली. त्याच्या फोनवर फोन केला तर तो लागेना. तिने देवासमोर निरंजन लावलं. मन शांत ठेवायला रामरक्षा म्हणत बसली. पण जसा जसा घड्याळाचा काटा पुढे सरकत होता
तशी तिची अस्वस्थता वाढायला लागली होती. आणखी थोडा वेळ वाट पाहिल्यावर मात्र तिचा धीर सुटायला लागला. आता रात्र झाली होती. ती येरझाऱ्या घालत होती. खूप उशीर झाला होता आता. शेवटी न राहून तिने सासऱ्यांना फोन केलाच. त्यांनी तिला समजावून सांगितलं की काळजी करू नको. त्याला कधीकधी उशीर होतो. मी पण लावतो त्याला फोन. येईल तो लवकरच. तिला त्यांच्याशी बोलून जरा बरं वाटलं. परत वाट पाहायला लागली ती. अखेर रात्री जवळजवळ 12च्या सुमारास तो घरी आला. हातातली पिशवी तिच्याकडे देऊन जणू काही विशेष झालंच नाही असा चेहरा करत तो निघालाही हातपाय धुवायला. मग मात्र तिचा संयम सुटला. थांबा. तिचा आवाज त्याने पहिल्यांदाच इतका मोठा ऐकला असेल. तो तिच्या आवाजाने तिथंच थबकला. उशीर होणार होता तर फोन का नाही केलात? आपली घरी कोणीतरी वाट बघत असेल, काळजीत असेल हे तुमच्या लक्षात आलं नाही का? मी त्याच्याकडे काहीच उत्तर नव्हतं. घरी फक्त वडील असायचे याआधी आणि त्यांना याचा स्वभाव माहिती होता. त्यामुळे तो कधी उशीर होणार आहे म्हणून फोन करायचा नाही आणि तेही विचारायला फोन करत नव्हते. पण तो येईपर्यंत बाहेर कट्ट्यावर बसून राहायचे. ती एकटी आहे, वाट पाहत असेल, आपण तिला कळवायला हवं असं त्याच्या डोक्यातच आलं नव्हतं. कोणी जाब विचारत नाही म्हणून मन मानेल तसं वागायचं का? बाबा पण तुम्ही येईपर्यंत वाट बघत असतात. त्यांनाही तुम्ही कळवत नाही का? असं का? आम्ही कोणीच नाही आहोत का तुमचे? ती काहीही ऐकायच्या मनस्थितीत नव्हती. पण मी, त्याने मध्ये बोलण्याचा प्रयत्न केला. माझं बोलणं संपलेलं नाही अजून. आपल्यावर विश्वास ठेवून एक नवीन व्यक्ती घरात आली आहे. तिला काय हवं, काय नको ते तर जाऊ देत, पण साधं बोलायलाही तुमच्याजवळ वेळ नाही का? मला किती काळजी वाटत होती. काही झालं की काय? आणि हमसून रडायला लागली ती. त्याला काहीच कळेना. तिला शांत कसं करावं? त्याने पटकन स्वयंपाकघरात जाऊन पाणी आणलं. तिला सोफ्यावर बसवलं आणि पाणी प्यायला लावलं. ती जरा शांत झाल्यावर त्याने जेवायला पानं वाढून घेतली. ती शांत होती, पण त्याच्यावरचा तिचा राग काही गेला नव्हता. तिने काहीच न बोलता जेवण केलं. स्वयंपाकघरातली झाकपाक त्यानेच केली. तो त्यांच्या खोलीत परत येईपर्यंत ती झोपून गेली होती. त्याने हळूवार तिच्या अंगावर पांघरून घातलं आणि हसला. आजवर त्याला जाब विचारणारं कोणी नव्हतंच. तो त्याच्या मनचा राजा होता. पण आज त्याला त्याची मालकीण मिळाली होती. हक्काने काळजी घेणारी, हक्काने बोलणारी आणि हक्काने रागवणारीही. पहाटे लवकरच उठली ती. आज नवरात्रीची पहिली माळ. पटकन आंघोळ करून स्वयंपाकघरात आली तर तो चहा करत होता दोघांसाठी. तिला आयता चहा मिळाला आणि तोही याने केलेला म्हणून ती खुश झाली. पण तरीही हा काहीच कसं बोलत नाही आहे म्हणून जरा खट्टूही झाली. तिला वाटलं काल आपण रागवून बोलल्याने तो चिडला असेल. नैवेद्यासाठी म्हणून केशरी भात करायच्या ती तयारीला लागली. एकीकडे मस्त पूजेची तयारी करत होती. तेवढ्यात तिला परडीत अबोलीचे गजरे दिसले. अबोली, तिचा आनंदाचा वसा. परडीत एक चिठ्ठीही होती. त्याने त्याच्यामध्ये काहीतरी लिहिलेलं होतं. कालसाठी सॉरी. पुन्हा असं होणार नाही. काल तू बोललीस तसं आजवर कोणीच माझ्याशी बोललं नव्हतं. माझ्यावर हक्क सांगणारी तू पहिलीच आणि त्या हक्कासाठी भांडणारीही.
तिने समोर पाहिलं. तो परत आला होता. तिच्या हातून ती चिठ्ठी खाली पडली. ती धावतच जाऊन त्याच्या मिठीत विसावली आणि त्याच्या हातातला एक गजरा तिच्या केसात माळला. एक गजरा देवीसाठी ठेवला. आजची पहाट, उगवत्या सूर्याचा केशरी रंग आज दोघांसाठी ऊर्जा, आनंद घेऊन आले होते. देवीचा आशीर्वादच मिळाला होता. समाप्त. लेखिका सायली वझे पानसे. कथा कशी वाटली नक्की लाईक करा. थँक्यू.